साशा नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या हाताची बिर्याणी पाहायला भेटणार आहे आणि खूप काही पाहायला भेटणार आहे. पण आज आहे संडे, तर मी बिर्याणी बनवायला घेतली. स्पेशल रेसिपी आहे आपल्या ललित कदम यांची रेसिपी आहे. आपण जी फार्म हाऊसला बनवलेली ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. हे पहा मित्रांनो, आपण राईस पहिलाच करून ठेवलेला आहे. एकदम खुल्लं राईस झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता, खूप छान असं. आणि इकडे नानी मस्तपैकी कांदा कट करते आणि इकडे आपलं चिकन आहे. चला सुरुवात करूया. आता पहिला चिकन धुवून घेऊया आपण. त्याच्यानंतर आपण इकडे अजून एक मसाला आणला आहे, तो म्हणजे चिकन तंदुरी मसाला. तो पण सुहानाचा, तुम्ही पाहू शकता. करायला घेतं सगळं. हे पहा मित्रांनो, आज घरी खूप काही करायला घेतलं आहे बघा. आपण आता छान प्रकारे कांदा कट केलेला आहे, टॅमॅटो पण कट केलेला आहे. आपलं राईस तर तुम्ही बघितलंच आहे. आणि हे बघा इकडे मस्त चिकन आहे. हे पहा मित्रांनो, मम्मीने मटण ठेवलेलं आहे खूप छान असं, होऊ शकतं तुम्ही. मित्रांनो, आपल्या बिर्याणीला मस्तपैकी तिखटपणा आला पाहिजे म्हणून आपण 2 मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता थोडंसं काली मिरी टाकणार आहोत आणि थोडंसं जिरा टाकणार आहोत. मित्रांनो, जिरा आणि काली मिरी थोडंच टाकायचं आहे आपल्याला. त्याचं कारण म्हणजे जे आपण अख्खा गरम मसाल्याचा तडका देणार आहोत, तर ऑलरेडी त्याच्यात जिरा आणि काली मिरी असणार आहे. तर जास्त काली मिरी आणि जिरा टाकायचं नाही, थोडंच टाकायचं, थोडं क्वांटिटीमध्ये टाकायचं आहे. कारण की आपली थोडीशी बिर्याणी तिखट झाली पाहिजे म्हणून. मित्रांनो, आपण थोडंसं आता तेल टाकून घेणार आहोत. जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला. हे पहा मित्रांनो, आपलं आता तेल गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण अख्खा गरम मसाला टाकणार आहोत आणि गॅस कमी करून घेणार आहोत. कांदाच मारायचा आहे फक्त आपल्याला पहिला, त्याच्यानंतर टॅमॅटो मारायचा आहे. टॅमॅटो आपण शेवटला ठेवतोय कारण की आपल्याला जास्त टॅमॅटो मेल्ट झाला नाही पाहिजे. आता आपण जरा कांद्याला परतून घेणार आहोत मित्रांनो. पाहू शकता तुम्ही, मसाला पण खूप छान असा भाजून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण खूप छान असा कांदा टाकलेला आहे. कांदा पण मस्त सुटसुटीत झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला खूप छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. भारी वाटते पाहायला बघा, एक नंबर. आता मग त्याच्यामध्ये आपण टॅमॅटो मिक्स करणार आहोत. आता परत परतून घेणार आहोत. गॅस आता फास्ट करायचा आणि परतून घ्यायचं सगळं काही. मिक्स 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 मिक्स. हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो, आपण खूप छान प्रकारे टॅमॅटो आणि दुसरं कांद्याला खूप छान प्रकारे परतून घेतलेलं आहे, खूप छान प्रकारे शिजवलेलं आहे. आता आपल्याला याच्यात फायनली टाकायचं आहे ते म्हणजे चिकन. आणि परत परतून घ्यायचं आहे. सर्व मसाले वर खाल करून मस्तपैकी याला मिक्स करायचं आहे. मित्रांनो, परतून घेतल्यानंतर आपल्याला लगेच आपला जो तिखट मसाला आपण जो बनवला होता, कोथिंबीर, मिरची आणि जिरं आणि काली मिरी टाकून, तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट पण मिक्स करायची आहे. आता तुम्ही फक्त पाहू शकता, पण मी लिटरली सुगंध घेतोय. खूप छान असा सुगंध सुटला आहे आपल्या चिकनचा. सुहाना चिकन तंदुरी मसाला फायनली टाकणार आहोत आपण मित्रांनो. कारण की तुम्ही आता नोटीस केला असेल, मी बिर्याणी मसाला का नाही टाकला. इम्पॉर्टंट म्हणजे याच मसाल्यामध्ये खूप टेस्ट आहे मित्रांनो. आम्ही जी बिर्याणी खाली होती, जी आम्हाला फार्म हाऊसला ललितने बिर्याणी बनवून दिली होती, एक नंबर. ललित हा व्हिडिओ बघत असेल तर ललित कमेंट करायला विसरू नको. मित्रांनो, मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल की तुम्ही हा मसाला टाकला का तुम्हाला मीठ टाकायची जरा पण गरज नाही आहे. आपण आपल्या टेस्टच्या हिशोबाने नंतर मीठ टाकू शकतो, पण आपल्याला आता जरा पण मीठ टाकायची गरज नाही आहे. त्याचं कारण म्हणजे हा मसाला खूप सॉल्टी असतो. आपण जस्ट आता मिक्स करणार आहोत आणि त्याला झाकण देऊन ठेवणार आहोत.
म्हणजे कसं चिकननी जरा पाणी सोडला पाहिजे. थोडं आपण आता शिजत ठेवणार, त्याला 5 किंवा 10 मिनिटं शिजत ठेवणार आहोत, कारण की चिकन शिजायला टाईम नाही लागत. हे पहा मित्रांनो, आपल्या चिकनने आता पाणी सोडलेलं आहे आणि शिजून गेलेलं आहे खूप छान प्रकारे. आता आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि खाली उतरायचं आहे. त्याच्यानंतर आपण मोठं टोप ठेवणार आहोत आणि मस्तपैकी ग्रेव्हीचा तडका देणार आहोत. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. हे बघा मित्रांनो, आपण आता टोप एक्सचेंज केलेला आहे. आता आपण मोठं टोप घेतलेलं आहे मित्रांनो, कारण की आपल्याला आता बिर्याणी बनवायला स्टार्ट करायचं आहे. कारण की आपली आता ग्रेव्ही रेडी झालेली आहे आणि राईस पण रेडी आहे. तर आपण आता बिर्याणी बनवायला स्टार्ट करणार आहोत. सगळ्या ते थोडीशी ग्रेव्ही टाकणार आहोत. चिकन थोडं स्प्रेड करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपण राईस टाकणार. हे बघा मित्रांनो, लेअरच्या वरती अजून एक लेअर बनवायला घेतले आपण. आता ते पण चिकन खूप छान प्रकारे आपण सेट करणार आहोत. हे पहा मित्रांनो, ज्या सुहानाचा मसाला आहे, तंदुरी मसाला, त्याच्यामध्ये खूप मीठ असतं, त्यामुळे मी मीठ टाकलं नाहीये. पण तुम्ही टेस्ट करून टाकू शकता जर तुमच्या हिशोबाने बरोबर नसेल तर. माझ्या हिशोबाने मला बरोबर वाटलं मीठ, म्हणून मी टाकलं नाही. चलो रेडी टू गो. तर मित्रांनो, मी आता बटर मेल्ट करून घेतलेला आहे. आता आपण चेक करूया आपली बिर्याणीचा सुगंध कसा येतोय तो. खूप छान खूप छान. आता आपण जे बटर मेल्ट केले ते आपण वर टाकणार आहोत मित्रांनो. हे पहा मित्रांनो, मम्मीचं मटण पण रेडी झालेलं आहे आणि आपली बिर्याणी पण रेडी झालेली आहे खूप छान अशी. चलो खाने का टाइम हो गया. मित्रांनो, आता टेस्ट करून बघूया. एकदम खुल्ली खुल्ली झाली, तुम्ही पाहू शकता बिर्याणी. नानी कशी लागते? काय मस्त झाले, मस्त झाले. चलो खाऊन बघूया, आपल्याला टेस्ट केल्याशिवाय समजणार नाही. मित्रांनो, खूप छान झाली आहे. फक्त आणि फक्त थोडंसं मिरची कमी आहे, पण खूप छान लागते. हे बघा मित्रांनो, रेनकोट घालून क्रिकेट खेळतायत. पाऊस तर दिसत नाहीये, ऊन पडले मस्तपैकी. अच्छा, तेव्हा ओला झालायस का तू? रेनकोट घालून पण ओला झालायस. मित्रांनो, बाहेरचं क्लायमेट बघा काय झालंय. तुम्हाला समजत नसेल, कॅमेरामध्ये तेवढं दिसत नाहीये, पण पूर्ण येल्लोइश झाले आणि पाऊस बघा किती जोरात लागलाय. खूप म्हणजे खूप जोरात लागलाय पाणी. बाप रे बाप. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असे युनिक कॉन्टेंट आपल्या चॅनलवर येत राहणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे, तुम्हाला इझी टू मेक बिर्याणीची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर घरी ट्राय करायला विसरू नका मित्रांनो. खूप छान अशी रेसिपी आहे, तर नक्की घरी ट्राय करा. आपल्या चॅनलवर आता रोज ब्लॉग येतात मित्रांनो, तर खरंच सबस्क्राईब करा मित्रांनो. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आपण 5,000 सबस्क्रायबरच्या जवळ आहोत, तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.